नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, MPC टायपिंग स्किल टेस्ट येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपली होणार आहेत. या टायपिंग टेस्टसाठी आपण खूप मेहनतीने प्रॅक्टिस करत आहात. काही विद्यार्थ्यांनी मराठी सब्जेक्ट घेतलेले, काही इंग्लिश सब्जेक्ट घेतलेले आहेत. आता आपली जी MPCची स्किल टेस्ट होणार आहे तिचा गोल आपण पहिलं सेट केलेला आहे. आपला सेट झालेला आहे की आपल्याला काय हवं आहे. तर आपला जो गोल आहे, आपल्याला स्किल टेस्टमध्ये काय टार्गेट दिलेलं आहे, तर आपल्याला 10 मिनिटामध्ये इंग्लिशसाठी 2000 कीस्ट्रोक टाईप करायचे आहेत आणि आपल्याला मराठीमध्ये 10 मिनिटामध्ये 1500 कीस्ट्रोक टाईप करायचे. हा आपला गोल सेट झालेला. त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम 100% ॲक्युरेसीच पाहिजे. आता तुम्ही लगातार 2 महिन्यापासून टायपिंगची प्रॅक्टिस करत आहात. कोणी 2 तास करतं, कोणी 3 तास करतं, कोणी 4 तास करतं. खूप जीव तोडून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. पण आजच्या तिला तुमचा कीस्ट्रोक कितीपर्यंत आहे आणि तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिसची किती गरज आहे, त्यावेळेस तुमचा गोलपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. याच्या संदर्भातला हा आजचा आपला एक व्हिडिओ आहे. मी वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल का आपला कीस्ट्रोक आपण कुठपर्यंत पोहोचवलेला आहे. चला तर आपण बघूया आपला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, नॉर्मली MPC टायपिंग स्किल टेस्टची सुरुवात आपण 18 डिसेंबरपासून पकडूया. खूप विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरही टायपिंग करत असतील किंवा त्यांचं टायपिंग झालेलं असेल, पण 18 डिसेंबर आपण हे नॉर्मली पकडूया. एक्झाम झाल्यानंतर टायपिंगला आपण सुरुवात केली आणि आज आहेत आपली 20 फेब्रुवारी. या 18 ते 20 फेब्रुवारी म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपला की स्ट्रोक कुठपर्यंत पोहोचवलेला आहे, आपण कोणत्या झोनमध्ये आहेत, तर ते आपल्याला आज स्पेसिफाय करायचं आहे. आता लक्षात ठेवा, आपला गोल सेट आहे इंग्लिशसाठी 2000 की स्ट्रोक आणि मराठीसाठी 1500 की स्ट्रोक. आज जर जे विद्यार्थी इंग्लिशसाठी 900 ते 1200 की स्ट्रोकला आहे आणि मराठीमध्ये 700 ते 900 की स्ट्रोकला आहे, तर मित्रांनो तुम्ही खूप कमी आहात, खूप पाठीमागे आहात आणि तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. जे विद्यार्थी आजच्या स्थितीला इंग्लिशमध्ये 1200 ते 1700 की स्ट्रोकच्या दरम्यान आहेत आणि मराठीमध्ये 900 ते 1200 की स्ट्रोकच्या दरम्यान आहेत, ते मिडल आहेत. त्यांना अजून प्रॅक्टिसची गरज आहे, जेणेकरून तुमचा की स्ट्रोक इंग्लिशसाठी 2000 होईल आणि मराठीसाठी 1500 की स्ट्रोक. आणि आजच्या स्थितीला जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये 1700 पासून तर 2000 की स्ट्रोकला आहेत आणि मराठीमध्ये 1200 ते 1500 की स्ट्रोकला आहे, तर यांचं टायपिंग योग्य रीतीने चालू आहे. यांचा की स्ट्रोक नॉर्मली जे 1700-1200 दरम्यानचे आहे ते एका महिन्यामध्ये 2000च्या पास होतील आणि जे 2000 वाले आहेत ते 2200-2300 किंवा 1500 जे की स्ट्रोक आहे मराठीवाले, ते 1700 ते 1800 पर्यंत पोहोचू शकतात. आणि अजून त्यांना पुढचा जर 1 महिना मिळाला तर ते अजून पुढे जाऊ शकते. म्हणजे ग्रीन झोन जे वाले ते योग्य रीतीने आहेत, येल्लो वाले मीडियम आहेत, त्यांना अजून प्रॅक्टिसची गरज आहे आणि जे रेड मध्ये आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती प्रॅक्टिसची गरज आहे. काही मुलांनी प्रॅक्टिस लेट चालू केली असेल, काहींना ऑलरेडी पहिल्यापासून टायपिंग येतं म्हणून ते त्यांचे की स्ट्रोक आता कंप्लीट होत आहेत. पण जे नव्यानं ज्यांनी टायपिंग चालू केली आहे, ज्यांचे की स्ट्रोक आता खूप कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी नॉर्मली जर बघायला गेलं तर डेली तुम्हाला 5 ते 6 तास प्रॅक्टिस करावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस ही रोज 5 ते 6 तास करावं लागेल. फक्त लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस करताना तुम्ही लगातार प्रॅक्टिस करू नका, गॅप मध्ये प्रॅक्टिस करा. जसं सकाळी 1 तास करा, परत दुपारी 1 तास करा, परत नॉर्मली संध्याकाळी 1 तास करा, रात्री 1 तास करा. अशी 1-1.5 तासाचा तुम्ही वेळ काढून 5 ते 6 तास तुम्हाला प्रॅक्टिस केलं तर त्यावेळेस तुम्हाला कुठं तुमचा स्कोर वाढताना दिसेल. आणि याच्यामध्ये लिटरली तुम्हाला पहिल्या लेसन पासून पॅसेज या दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहे. काही वेळेस तुम्ही पॅसेज मारा, काही वेळेस तुम्ही लेसन मारा. जर लेसन कंप्लीट झाले असेल तर पॅसेज मारायचे, परत कधीतरी लेसन मारायचे, परत पॅसेज मारायचे, लेसन मारायचे, असं दोन्ही मिळून तुमचा की स्ट्रोक हा वाढणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जर रेड झोन मध्ये असाल, तुम्हाला 5 ते 6 तास कमीत कमी प्रॅक्टिस केली तर तुम्ही कुठे 2000 आणि 1500 की स्ट्रोक मध्ये याल. जे ऑरेंज कलर मध्ये त्यांना ऍटलीस्ट 3 तास 4 तासाची प्रॅक्टिस करायची. डेली पॅसेजची प्रॅक्टिस करू शकता, वेगवेगळे पॅसेज टाईप करा आणि वीकली 1 किंवा 2 दिवस परत लेसनवरती जरी प्रॅक्टिस केली तरी चालू शकेल. कारण शेवट की स्ट्रोक वाढवायचा असेल तर थोडेफार लेसनही तुम्हाला करावं लागणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात त्या प्रकारचे शब्द घेऊन मी लेसन वाईज जरी केलं तरी चालू शकेल. पण तरी पण तुम्हाला 3 तास ते 4 तासाचा डेली प्रॅक्टिस ठेवावं लागणार आहे. आणि ही प्रॅक्टिसही तुम्हाला तेच करायचं आहे का सलग न टाईप करता तुम्हाला गॅप मध्ये टाईप करायचं आहे. कारण तुम्ही सलग टाईप केलं तर तुम्हाला बोर होईल. 3-4 तास कोणी विद्यार्थी एका ठिकाणी बसू शकत नाही मॅक्झिमम टाइम. तर अशा वेळेस काय करायचं, काही टाइम सकाळी प्रॅक्टिस करा, दुपारी करा, परत संध्याकाळी करा. गॅप मध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. आणि जे विद्यार्थी ग्रीन झोन मध्ये आहेत, त्यांचे 1700 ते 2000 की स्ट्रोक होतात, त्यांनी 2 ते 3 तास जरी प्रॅक्टिस ठेवली, पॅसेज टाईप केले आणि लेसनही डेली वीकली 1 किंवा 2 दिवस जरी टाईप केले तरी चालेल.
लेसन शेवट टाईप करत राहा, पॅसेजही टाईप करत राहा. पण 2-3 तासही तुमच्यासाठी खूप झालेत. तुम्हाला तुमचे जे की स्ट्रोक आहे, गोल आहे, त्याच्या थोडे पुढे तुम्हाला जाऊन टायपिंग प्रॅक्टिस ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला जरी प्रेशर आलं तरी तुमची टायपिंग ही प्रॉपर त्या की स्ट्रोक पर्यंत पोहोचू शकेल. 2000 इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी 1500. तर मित्रांनो, तुम्ही या लेवलमध्ये कोणत्या पोझिशनला आहात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. खूप विद्यार्थी मला फोन करतात की सर माझे एवढे की स्ट्रोक होतात, टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी मी काय करू, किती टाइम प्रॅक्टिस करू. त्यासाठी हा म्हणलं एक व्हिडिओज बनवूया का तुमचे नॉर्मली की स्ट्रोक किती आहे ना, तुम्हाला प्रॅक्टिस किती करायची हे पुढचे 2 महिन्याचा कालावधी पकडून मी तुम्हाला सांगितलेलं. मित्रांनो, जरी मी थोडा अवधी जास्त दिला असेल, मला माहिती आहे एवढे विद्यार्थी मुलं बसणार नाही टायपिंगला, पण तुम्ही तेवढं पकडून चला आणि तेवढं टायपिंगची तासाची प्रॅक्टिस करा. नक्कीच तुमचं टार्गेट तुम्हाला अचीव करता येईल, तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शका. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा का तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात, आता तुमचे किती की स्ट्रोक होतात, आणि त्यानुसार तुम्ही पुढची प्रॅक्टिस चालू ठेवा. मित्रांनो, थोडा उत्साह तुमचा कमी झालेला दिसतो कधी कधी. हा उत्साह कमी होऊन देऊ नका. जर पुढचं तुम्हाला गोल पर्यंत जर पोहोचायचं आहे तर तुम्हाला सातत्याने टायपिंग करणं गरजेचं आहे. टायपिंग मध्ये गॅप पडून देऊ नका, सलग गॅप पडून देऊ नका. 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, एखादा 2 दिवसाचा गॅप चालू शकेल, पण 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवसाचा तुम्ही जर गॅप केला तर टायपिंग मध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागेल. त्याच्यामुळे टायपिंग मध्ये गॅप पडून देऊ नका आणि सातत्याने टायपिंग प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्ही टायपिंगला चांगलं महत्त्व देत असाल तर खरंच कंटिन्यू टायपिंग करा, तरच तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.